नमस्कार मंडळी, पनीर पासून एक चटपटीत आणि क्रिस्पी असा पदार्थ मी आज बनवणार आहे। त्यासाठी मी पनीरचे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, 1 चमचा लिंबूचा रस टाकला। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ टाकले, पाणी ऍड करून त्याची पेस्ट बनवून घेतली। एका प्लेटमध्ये मका चिवडा घेतला, तो हाताने थोडासा चुरून घेतलेला आहे। त्यानंतर जे पनीरचे पीस आहेत ते आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली त्यामध्ये बुडवून घ्यायचे। त्यानंतर त्याला वरून मका चिवडा लावून घ्यायचा। कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवल्यामुळे काय होतं तर मका चिवडा व्यवस्थित सर्व बाजूने चिकटून राहतो व खूप क्रिस्पी हे पनीरचे पीस होतात। पॅनमध्ये तेल गरम करायचं व सर्व पनीरचे जे पीस आहेत ते खमंग सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तयार आहे आपलं क्रिस्पी पनीर पॉपकॉर्न। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगावा। अशा चटपटीत रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।